देव मुहूर्ताची शताब्दी. लेखक प्रभाकर नूलकर. गो टू पाँडिचेरी हा ईश्वरी आदेश शिरोधार्य मानून क्षणाचाही विलंब न लावता क्रांतिकारक बाबू अरविंद घोषांनी चंद्रनगर या एका फ्रेंच वसाहतीतून पाँडिचेरी या दुसऱ्या फ्रेंच वसाहतीत जाण्यासाठी प्रस्थान ठेवले आणि 4 एप्रिल 1910 रोजी दुपारी 4 वाजता पाँडिचेरीच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले देखील. त्यानंतर जवळजवळ 4 वर्षांनी पाँडिचेरीच्या त्याच योगभूमीवर आणखीन एक पूर्वनियोजित दिव्य घटना घडून येणार होती. 29 मार्च 1914 रोजी दुपारी 3:30 वाजता भारतीय योगी श्री अरविंद व फ्रेंच योगिनी मीरा रिचर्ड यांची पहिली भेट. देव मुहूर्तावरील या भेटीला यंदाच्या वर्षी बरोबर 100 वर्ष पूर्ण होत आहेत. श्री अरविंदांच्या पाँडिचेरी प्रस्थानाला ईश्वरी आदेश ची जशी पार्श्वभूमी होती, त्याप्रमाणेच श्री अरविंद व माताजी यांच्या या जन्मातील पृथ्वीवरील पहिल्या भेटीला कोणते एखादे ईश्वरी अधिष्ठान होते का? असंख्य आध्यात्मिक संभावनांनी शिकोशिक भरलेल्या या दिव्य घटनेचे विविध कंगोरे कसे कसे उलगडून दाखविता येतील? 29 मार्च 1914च्या दुपारी 3:30 वाजताच्या पृथ्वी तलावरील एका छोट्याशा निवासातील त्या दैवनियुक्त स्थानाला आणि दैवनियुक्त घटिकेला शाल्व वनातील ती निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभली नसेल, पण म्हणून काही त्यातील गूढता व भव्यता यांना उणेपणा येत नाही. उदात्त घटनेचे वर्णन कदाचित असेच केले असते. भूतकाळाच्या निशब्द गूढतेमधून बाहेर पडून विस्मृत सीमांच्या अज्ञानी वर्तमानामध्ये कालपथावर हे आत्मे भेटले. आकाशमंडलातील नक्षत्राने नक्षत्राकडे आकर्षित व्हावे त्याप्रमाणे त्यांनी परस्परांकडे आश्चर्याने पाहिले आणि ते आनंदित झाले. शाश्वताची शलाका असलेल्या तो क्षणात विरून गेला आणि एका नूतन घटिकेचा, अभिनव काळाचा, नूतन जन्माचा, नव्या युगाचा प्रारंभ झाला. दैवनियुक्त स्थानाला आणि दैवनियुक्त घटिकेला एखादी महान घटना घडून यावी म्हणून नियती किती काटेकोर आखणी करते याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. ब्रिटिश शासित भारतातील एका क्रांतिकारक योग्याला परांगदा होण्यासाठी सुरक्षित स्थान म्हणून नियतीने एका फ्रेंच वसाहतीचीच निवड केली. कारण जन्मजन्मांतरीचे कार्य पुरे करण्यासाठी एका फ्रेंच योगिनीशी त्यांना सहज संपर्क साधता यावा हाच नियतीचा उद्देश असला पाहिजे. 29 मार्चच्या त्या दैवनियुक्त भेटीने भारताच्या आध्यात्मिक इतिहासाला एका नव्या वळणावर आणून प्रतिष्ठित केले. राजकीय धकाधकी व धुमश्चक्री यापासून दूर असलेल्या पाँडिचेरीतील आपल्या पहिल्या 4 वर्षातील एकांत साधनेला श्री अरविंदांनी निशब्द योग साधना असे नाव दिले आहे. या काळात नेमके काय घडले ते शब्द करणे मोठे अवघड आहे. या संबंधात आपले शिष्य दिलीप कुमार रॉय यांना दिलेल्या मुलाखतीत श्री अरविंद म्हणाले होते की नव्या योगविषयक जाणीवेच्या ज्ञानामुळे माझ्या दृष्टिकोनात बदल झाला. अशक्य ते येथे व आत्ताच होईल असे मला माझ्या अज्ञानामुळे वाटत होते. पण एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी व्यक्तिगत उपलब्धी ही पुरेशी नाही. त्यासाठी सबंध मानवजातीची तयारीही हवी असे मला कळून चुकले. योगाच्या व्यक्तिगत स्वरूपापासून सांघिक व सामूहिक आविष्काराचा उलगडा करण्याच्या अवस्थेप्रत जाण्याची शक्यता अजमावण्याच्या श्री अरविंदांच्या प्रयत्नांना सहाय्यभूत ठरेल अशी सुवर्ण संधी जणू का फ्रेंच योगिनीच्या स्वरूपात आपण होऊन पाँडिचेरीच्या योगभूमीवर चालून येणार होती. अशा दृष्टीने 29 मार्च 1914च्या घटनेचा
अन्वयार्थ लावता येईल का? या घटनांची मालिका सुरू झाली ती लक्षात घेता या तर्काला अगदीच निराधार मानता येणार नाही. ज्यावेळी भारतातील फ्रेंच वसाहतीतील श्री अरविंदांची निशब्द योग साधना चालू होती, जवळजवळ त्याच सुमारास दूर युरोपात प्रत्यक्ष फ्रान्सच्या राजधानीत पॅरिसमध्ये एक वेगळेच नाट्य आध्यात्मिक पातळीवरून घडत होते. श्री अरविंदांनंतर 6 वर्षांनी जन्माला आलेल्या मीरा अल्फान्सा बालपणापासूनच अध्यात्मप्रवण होत्या. पण वयाच्या 35शीत आध्यात्मिक आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर त्या उभ्या ठाकल्या. प्रार्थना व ध्यान करून परमात्म्याची एकात्मभाव प्रस्थापित करण्याच्या उत्कट अभिप्सेने त्या प्रेरित झाल्या. अशा रीतीने अतींद्रिय ज्ञान व आंतरिक विकासाच्या वाटचालीत 1912च्या सुरुवातीपासून त्यांनी एका नव्या आध्यात्मिक आरोहणाच्या दिशेने झेप घेतली. पॅरिसमधील आपल्या निवासस्थानाच्या खिडकीपाशी पहाटे 5च्या सुमारास अंगाभोवती काश्मीरी शाल लपेटून मीरा प्रगाढ ज्ञानात प्रवेश करीत असे व नंतर आपल्या भावना, आशा, आकांक्षा, स्वप्न, अनुभूती, दर्शन याबाबतच्या प्रतिक्रिया लिहून काढीत असे. हा लिखित दस्तऐवज अगदी दीर्घ काळ कडी-कुलपात बंदिस्त होता. 1912 पासून पॅरिसहून आधी नियमित व नंतर अधूनमधून चाललेली ही लेखन यात्रा पॉंडिचेरीला कायमस्वरूपी राहावयास आल्यानंतरही जवळजवळ 1931 सालापर्यंत चालू होती. या हस्तलिखिताची 5 मोठमोठी बाडे तयार होईपर्यंत स्वतःशी श्री अरविंदांनाही त्याचा सुगावा लागला नव्हता. पण आध्यात्मिक अनुभूतीचा हा बहुमोल ठेवा जेव्हा त्यांच्या नजरेस आला तेव्हा त्यातील निवडक भाग त्वरित प्रसिद्धीला देण्याची आशा त्यांनी केली. मूळ फ्रेंच संहितेबरोबर स्वतः श्री अरविंदांनी त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्धीस दिले. मॉरिस मॅथी यांच्यासारखी अव्वल दर्जाच्या फ्रेंच कवीने माताजींच्या मूळ फ्रेंच संहितेची तोंड भरून प्रशंसा केली आहे. त्या मानाने त्यांच्या इंग्रजी भाषांतरात अगदी ते स्वतः श्री अरविंदांनी जरी केलेले असले तरी मूळ फ्रेंच भाषेतील खुमारी उतरली नाही असे काहींचे म्हणणे आहे. पुढे मूळ इंग्रजी भाषेतील सावित्रीचे फ्रेंचमध्ये भाषांतर करताना स्वतः माताजींना जी अडचण वाटली तशातलाच हा प्रार्थना व ध्यान या भाषांतराचा प्रकार म्हणायचा. पुढे मात्र या दस्तऐवजाचा बराचसा उर्वरित भाग सावित्रींनी स्वतः अग्निनारायणाच्या स्वाधीन केला व अशा रीतीने 20 वर्षाच्या आध्यात्मिक अभियानावर अखेरचा पडदा पडला. एक प्रकारच्या उत्स्फूर्त भावनेने माताजींनी प्रार्थना व ध्यानच्या व्यक्तिगत टिपणीत सुरुवात केली खरी, पण या आध्यात्मिक अभियानाचा नेमका संदर्भ कोणता याचा उलगडा मात्र त्यांना 2 नोव्हेंबर 1912च्या टिप्पणीवरून झाल्याचे कळते. त्या म्हणतात, माझ्या लक्षात यायला बरेच दिवस लागले की तुला रोजच्या रोज संबोधन करणे हेच या लिखाणाचे कारण व औचित्य आहे. अशा प्रकारे तुझ्याबरोबर प्रत्येक दिवशी माझा जो संवाद चालतो त्यापैकी थोडा तरी भाग मी रोजच्या रोज मूर्त स्वरूपात उद्धृत करू शकते. मनोमन मानलेल्या आपल्या गुरुच्या प्रथम दर्शनाच्या व भेटीच्या निमित्ताने त्यांनी सुरू केलेला हा एक प्रकारचा आध्यात्मिक गृहपाठ तर नव्हता. पृथ्वीवर करावयाच्या दिव्य कर्माच्या संबंधात मीरेला निद्रावस्थेत अनेक गुरूंकडून शिकवण मिळत असे आणि त्यातील ज्या एकाशी तिचे आंतरिक व आध्यात्मिक नाते अधिक घनिष्ठ होत गेले त्याला ती कृष्ण म्हणून ओळखू लागली. या जगात त्याची व आपली खास गाठ पडणार आणि त्याच्याच बरोबर या जगातील आपले दिव्य कार्य करावयाचे आहे याची जाणीव मीरेला होती. ऑन व मीरा रिचर्ड हे दाम्पत्य मार्च 1914च्या प्रारंभी
कामागारू या बोटीने भारताकडे यावयास निघाले. 29 मार्च रोजी ते धनुष्य कोटीहून आगगाडीने पांडिचेरीला पोहोचले. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता मीरा व श्री अरविंद यांची प्रथम भेट झाली आणि आपल्या स्वप्नात अनेकदा येणारा कृष्ण तो हाच हे तिने पाहता क्षणीच ओळखले. डोळे मिटून श्री अरविंदांच्या पायाशी ती ध्यानस्थ बसली. या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी 30 मार्च 1914 लिहिलेल्या प्रार्थनेत ती म्हणते, घन अंधकारात शेकडो लोक बुडून गेले असले तरी त्यात विशेष चिंतेचे कारण नाही. काल आपण ज्यांना पाहिले ते येथे पृथ्वीवर आहेत. त्या अंधकाराचे प्रकाशात रूपांतर होईल आणि खरोखरीच तुझी सत्ता पृथ्वीवर सुप्रतिष्ठित होईल. असा एक दिवस निश्चित उगवेल की हे सिद्ध करण्यास केवळ त्यांचे अस्तित्वच पुरेसे आहे. मीरेची प्रतिक्रिया होती तर श्री अरविंदांना प्रथम दर्शनी काय वाटले असावे. पुढे काही वर्षांनी बारिंद्रने केलेल्या पृच्छेला उत्तर देताना ते म्हणाले, भौतिकाच्या अगदी अखेरच्या पेशीपर्यंत मानवाला संपूर्ण समर्पण करता येणे शक्य आहे हे मला प्रथमच समजून आले. जेव्हा माताजी मीरा आल्या आणि नतमस्तक झाल्या तेव्हा संपूर्ण समर्पणाची क्रिया घडत असल्याची प्रचिती मला आली. फ्रेंच योगीने मीरेची साधना श्री अरविंदांहून काही कमी नव्हती, पण तरीही सर्वस्व विसर्जित करून त्यांनी संपूर्ण समर्पण साधले आणि म्हणूनच कदाचित त्यापुढे माताजी या नात्याने प्रतिष्ठित होऊ शकल्या. 29 मार्च 1904 त्या पहिल्या भेटीत श्री अरविंद व माताजी यांच्या दरम्यान बोलणे असे काहीच झाले नाही. किंबहुना तशी काही आवश्यकताही नव्हती. या संबंधात अमल किरण केडी सेठना म्हणतात, श्री अरविंदांना भेटण्यापूर्वी जगतधाराबाबत मीरेच्या मनात अनेक कल्पनांनी गर्दी केली होती. धार्मिक, सामाजिक, कलाविषयक, उद्धार. पण श्री अरविंदांचे दर्शन होता क्षणीच आपल्या सर्व मानसिक कल्पनांचे साचे संपूर्णपणे मोडून पडावेत अशी अभिप्सा तिने मनोमन व्यक्त केली. ती एक शब्दही बोलली नाही. त्यांच्या तोंडूनही चकार शब्द निघाला नाही. डोळे मिटून पण आपले मन गुरुपाशी खुले करून ती त्यांच्या पायाशी बसवून राहिली. जरा वेळाने वरून शाश्वत शांती खाली उतरली आणि मीरेच्या मनात तिने नवास केला. मनाच्या पलीकडील शक्तीच्या आवासासाठी सर्व काही मोकळे झाले होते. या संबंधात श्री अरविंदांचे क्रांतिकाळापासूनचे घनिष्ठ सहकारी व आता योग साधनेतील अव्वल दर्जाचे शिष्य नलिनीकांत गुप्त यांचे 29 मार्चच्या प्रथम भेटीवरील निरीक्षण तेवढेच मार्मिक आणि मोलाचे आहे. ते लिहितात, पहिलीच गोष्ट मी त्यांच्याविषयी ऐकली व अनुभवली की श्री माताजी या एक थोर आध्यात्मिक व्यक्ती आहेत. त्यांच्या ठिकाणी इतरही काही गुणसंपदा आहेत हे मला नंतर हळूहळू कळून आले. त्या एक उत्तम चित्रकार आहेत हे प्रथमच मला समजले. तितक्याच त्या उच्च प्रतीच्या संगीतज्ञही आहेत याचा शोध नंतर लागला. पण आणखीन काही आश्चर्य ठेवणीत होतीच. उदाहरणार्थ, बौद्धिक दृष्टीनेही त्या संपन्न होत्या. विद्वान लोकांप्रमाणेच त्यांचा अखंड बौद्धिक व्यासंग झाला होता. फ्रान्समध्ये असतानाच त्यांनी गीता, उपनिषदे, योगसूत्रे, नारद भक्ती सूत्रे इत्यादी अनेक धर्मग्रंथ अभ्यासले होते, अनुवादले होते. हे ऐकून तर मी अधिकच आश्चर्यचकित झालो. या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे इतके समृद्ध आणि प्रगल्भ मन एखाद्या कोऱ्या पानाप्रमाणे स्वच्छ रिकामे करण्यास मनुष्याच्या अंगी किती विलक्षण शक्ती असली पाहिजे. ही गोष्ट खरोखरीच फार दुर्मिळ व कठीण आहे. भूतकाळ सर्वस्वी विसरून जाण्याचे सामर्थ्य ही त्यांच्या आध्यात्मिक चेतनेची आणि साक्षात्काराची एक फार मोठी शक्ती होती. श्री अरविंद विचारधारेचे थोर भाष्यकार अमल किरण यांनी 29 मार्चला घडलेल्या उभयतातील निःशब्द संवादाचे
सखोल व नेमके विश्लेषण केले आहे. या महान घटनेला 60 वर्षे उलटून गेल्यानंतर मदर इंडियामध्ये लिहिलेल्या एका लेखात ते म्हणतात, ज्यांच्याद्वारे नवे जग निर्माण होणार आहे त्या आवश्यक अशा सर्जनशील शक्तीचे एकत्रीकरण या भेटीने सिद्ध झाले. येथे हे लक्षात घ्यावयास हवे की जड आणि चैतन्य एकत्र येण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली आंतरिक साधना श्री अरविंद व माताजी आधीपासूनच समान मार्गाने चोखाळीत होते. तेव्हा त्यांनी आपापल्या शक्ती एकत्रित करणे ही एक अगदी स्वाभाविक गोष्ट होती. त्यामुळे ही शक्तिस्थाने दुपटीने तर वाढलीच, पण ती परस्परांच्या मनोमिलनाने एकमेकात गुंफली गेली. मनाच्या पलीकडून येणाऱ्या प्रचंड ज्ञान शक्तीमध्ये श्री अरविंदांच्या चेतनेची मुख्य गती परिणत झाली होती, तर माताजींच्या बाबतीत चेतनेची मुख्य गती होती हृदयामागून प्रसृत होणारी प्रेमशक्ती. याशिवाय दोघांच्याही बाबतीत आध्यात्मिकतेच्या समग्रतेसाठी आवश्यक असलेली विविध अवधाने सुखरूपपणे सांभाळली जात होती. या पार्श्वभूमीवर श्री अरविंद व माताजी जेव्हा प्रथम एकत्र आले तेव्हा त्यांनी एकमेकांना पूर्णत्वाप्रत नेले. स्वतःमधील आध्यात्मिक ऊर्जा पूर्णपणे प्रवाहित केली आणि सर्वोच्च स्तरापासून थेट निम्नतर पातळीपर्यंत पृथ्वीचे पूर्ण परिवर्तन घडविण्याच्या कार्याला वाहून घेतले. माताजी म्हणतात त्याप्रमाणे महान कार्य ही काही गाजावाजा करून होत नसतात. मग 29 मार्च 1914 ची पॉंडिचेरीतील ती निशब्द भेट त्याला अपवाद कसे ठरणार? 100 वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेचे सम्यक आकलन करावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की आध्यात्मिक स्तरावर या दोन विभूतींना विद्यमान जगात जे कार्य करावयाचे होते त्याचा श्री गणेशा 29 मार्च 1914 या तारखेला झाला. एका महान कार्याचे बीज त्या दिवशी रोवले गेले. श्री अरविंद व माताजी यांचे कार्य केवळ परस्पर पूरकच नव्हते, तर एकत्वाच्या भावनेची घट्ट वीण त्यामागे होती. आपल्या योग साधनेने ईश्वरी तत्व पृथ्वीवर खेचून आणण्याच्या प्रयत्नात ज्यावेळी श्री अरविंद होते त्यावेळी त्यांच्या परिवाराला व परिसराला आश्रमाचे सुसंघटित, शिस्तबद्ध व सौंदर्यपूर्ण रूप देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. अशा मोक्याच्या वेळी फ्रेंच योगिनी मीरा रिचर्ड यांनी माताजी बनून ती गरज पूर्ण केली. पूर्वेकडील एका महान योग्याने समग्र योगाची व दिव्य जीवनाची कल्पना मांडली खरी, पण त्या कल्पनेला दृष्टिगोचर भरीवपणा देण्यासाठी, पृथ्वीवरील दिव्य जीवन पद्धतीची झलक दाखविण्यासाठी पश्चिमी व्यवहारवादाची, कार्यकुशलतेची व सौंदर्यवादाची आवश्यकता होती. माताजीकडूनच त्याची पूर्तता झाली. बाह्य दृष्टीला जाणवणारे हे परस्पर पूरक सहकार्य आंतरिक एकत्वाच्या अदृश्य धाग्यांनी विणले गेले होते. त्यांच्याशिवाय मला अस्तित्व नाही, माझ्याशिवाय ते अव्यक्त आहे. या माताजींच्या सूत्रबद्ध उक्तीत हा एकात्मभाव उत्कटतेने व्यक्त झाला आहे. याला तितकाच निसंदिग्ध प्रतिसाद देताना श्री अरविंद एका पत्रात लिहितात की माताजींची व माझी चेतना एकच आहे. एकच दिव्य चेतना दोघांमध्ये विभागली गेली आहे, कारण लीलेसाठी ते आवश्यक आहे. 29 मार्च 1914 नंतरच्या गेल्या 100 वर्षातील घटनांचा अगदी धावता आढावा घ्यायचा झाल्यास आर्य मासिकाद्वारे श्री अरविंदांनी वेद, उपनिषद, गीता, योग समन्वय, दिव्य जीवन आदी विविध ग्रंथाद्वारे केलेली आपल्या जीवनदृष्टीची अभिनव व तितकीच क्रांतिकारक मांडणी, सावित्री महाकाव्याची रचना नोव्हेंबर 1926 रोजी पृथ्वीवर उतरविले. कृष्णतत्व, अधिमानस, त्यायोगे आणखी 30 वर्षांनी पृथ्वीवर झालेले अतिमानसावतरण, मध्यंतरीच्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात
हिटलर, मुसोलिनी प्रणित असुरी शक्तीचा पाडाव करण्यासाठी पांडिचेरीच्या भूमीवरच स्थिर राहून वैश्विक स्तरावर पुकारलेले व जिंकलेले युद्ध आणि आश्रमाच्या सांगोपांग उभारणी सोबतचे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व एकात्म अस्तित्वाची ग्वाही देणारी उषा नगरी ऑरोव्हिल अशा मानवी चेतनेला समृद्ध करणाऱ्या कितीतरी गोष्टींची नोंद ठेवावी लागेल. श्री अरविंद व माताजी यांच्या प्रथम भेटीची तारीख नव्या युगप्रवर्तनाची ग्वाही देणारी आहे. कारण हजारो वर्षांच्या भारताच्या आध्यात्मिक परंपरेत खऱ्या अर्थाने क्रांतिकारक व आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या घटना प्रायः याच 100 वर्षाच्या कालावधीत घडून आल्या. योगेश्वर श्रीकृष्णाच्या गीतेनंतर प्रथमच अध्यात्माची व योगशास्त्राची एक नवी परिभाषा उभयतांनी विकासोन्मुख माताजींच्या स्वाधीन केली, मानवजातीच्या स्वाधीन केली. जड व चैतन्य यातील द्वैत मिटवून पृथ्वीवर दिव्य जीवनाचे अवतरण घडवून आणण्याची ग्वाही देणारी सावित्री मानवजातीला या शताब्दी वर्षात गवसली आहे. हीच गोष्ट या शताब्दीचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करीत आहे.